गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण SYBAमधील आपला जो पेपर आहे G2 किंवा त्याला आपण राज्यशास्त्र असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार CBSE पॅटर्न हा आता SYला आपल्याला त्या ठिकाणी लागू झालेला आहे. आणि ह्या SYला हा नवीन पॅटर्न लागू झाल्यामुळे या वर्षीचा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे किंवा जो नवीन पेपर आलेला आहे त्या पेपरचं जर आपण विचार केला पाहिलं तर पेपरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू द पॉलिटिकल सायन्स. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, राज्यशास्त्राची ओळख. हा जो आपला पेपर आहे हा पेपर आपण पाहतो की 70-30 या पद्धतीने या पेपरचं विभाजन या ठिकाणी असणार आहे. साधारणपणे 2 सत्रामध्ये आपल्याला हा पेपर त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे किंवा त्या आपण सेमिस्टर म्हणू आपण त्याला, पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर. एकूण वर्षभराचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 8 एवढी प्रकरणं आपल्याला एकूण वर्षभरामध्ये त्या ठिकाणी अभ्यासायची आहेत. त्यापैकी पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला 4 प्रकरणांचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ही पहिली 4 प्रकरणं कुठली आहेत त्या संदर्भामध्ये आज आपण हे पहिलं आपलं लेक्चर असल्यामुळं आपण आज सिलेबसवरती आणि आपल्या पहिल्या चॅप्टरवरती आपण त्या ठिकाणी चर्चा करू. प्रामुख्याने जर आपण पाहिलं विचार केला तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो नवीन पेपर आपल्याला आलेला आहे किंवा विषय आहे त्याचं नाव आहे आपण पाहतो राज्यशास्त्राची तोंडओळख. साधारणपणे आपण आत्ताच म्हटलो की 8 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची. त्यापैकी पहिल्या सेमिस्टरला असणारी आपली जी 4 प्रकरणं आहेत त्या 4 प्रकरणांचा आपण एक आढावा घेऊ किंवा त्या ठिकाणी सिलेबस पाहू. पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे राज्यशास्त्राचा अभ्यास. मग या राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या प्रकरणामध्ये काय अभ्यासायचे, साधारणपणे 4 सब टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे की राज्यशास्त्राची ओळख, दुसरा आहे की राज्यशास्त्राचं असणारं स्वरूप, तिसरा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं की राज्यशास्त्राची असणारी व्याप्ती, आणि चौथा भाग त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाची राज्यशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व. म्हणजे साधारणपणे हे पहिल्या प्रकरणामध्ये हे 4 टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. दुसरं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दृष्टिकोन. मग या प्रकरणामध्ये सुद्धा आपण पाहिलं की साधारणपणे 3 सब टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत. कुठले 3 टॉपिक? पहिला आहे की त्या ठिकाणी आदर्शवादी दृष्टिकोन, दुसरा आहे तो त्या ठिकाणी आपण पाहू की वास्तववादी दृष्टिकोन, आणि तिसरा आहे स्त्रीवादी दृष्टिकोन. साधारणपणे हे 3 सब टॉपिक दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे किंवा साधारणपणे हे घटक पाहायचे. तिसरं जे प्रकरण आहे ते ठिकाणी आहे मूलभूत संकल्पना. काय मूलभूत संकल्पना म्हणजेच काय, राज्याचा अर्थ आणि राज्याचे आधारभूत घटक. दुसरा सब टॉपिक आहे नागरी समाजाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये. तिसरा सब टॉपिक आहे त्या ठिकाणी लोकशाहीत नागरी समाजाची असणारी त्या ठिकाणी भूमिका. चौथा टॉपिक आपल्याला अभ्यासायचे राजकीय विपणन आणि पॉलिटिकल मार्केटिंगचे घटक. हे तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचे. प्रकरण क्रमांक 4 आहे त्या ठिकाणी लोकशाही. मग याच्यामध्ये काय आपल्याला अभ्यासायचे, लोकशाहीचा असणारा अर्थ आणि व्याख्या, प्रातिनिधिक लोकशाही, चर्चात्मक लोकशाहीची असणारी वैशिष्ट्ये, सहभागी लोकशाही, सहभागी लोकशाहीची वैशिष्ट्ये आणि लोकशाहीचे असणारे गुण. व पुढचा सब टॉपिक आपल्याला पाहायचा आहे की लोकशाही समोरील असणारी आव्हाने आणि लोकशाही यशस्वीतेच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या अटी, की लोकशाही कशा पद्धतीने यशस्वी होईल अशा पद्धतीने साधारणपणे हे पहिल्या सेमिस्टरमध्ये आपल्याला ही 4 प्रकरणं आपल्याला अभ्यासायची आहेत. पुढचं जे आपलं 4थं सेमिस्टर आहे किंवा आपण त्याला दुसरं सेमिस्टर म्हणू, ते सेमिस्टरमध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे मूलभूत राजकीय मूल्य.
मूलभूत राजकीय मूल्यामध्ये काय आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे? स्वातंत्र्याचा अर्थ आणि प्रकार, स्वातंत्र्याच्या समोरील असणारे अडथळे, काय अडथळेत, काय अडचणीत, स्वातंत्र्याचे असणारे संरक्षक घटक आणि स्वातंत्र्याची हमी. प्रकरण त्याच्यामधील पुढचा भाग आहे समतेचा अर्थ आणि प्रकार. सब टॉपिक आहे समते समोरील असणारी आव्हानं. कुठली आव्हाने आहेत? पुढचा सब टॉपिक आहे त्यामधीलच न्याय, न्यायाचा अर्थ आणि प्रकार. हे 5व्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं. प्रकरण 6वं आहे हक्क आणि अधिकार, हक्काची व्याख्या आणि वैशिष्ट्ये, हक्काचे असणारे प्रकार, हक्कासमोरील असणारी आव्हाने, हक्काचं महत्त्व आणि हक्काचे संरक्षण घटक. म्हणजे साधारणपणे हे 5 सब टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी साधारणपणे 6व्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे. प्रकरण क्रमांक 7 आहे विचार प्रणाली. विचार प्रणाली म्हणजे काय? विचार प्रणालीमध्ये पहिला भाग आहे राष्ट्रवादाचा अर्थ, राष्ट्रवाद प्रभावी होण्याची कारणं. दुसरा घटक आहे राष्ट्रवादाचे असणारे आधारभूत घटक, राष्ट्रवादाचे प्रकार. पुढचा सब टॉपिक आहे राष्ट्रवादाचे गुण आणि दोष. समाजवादाचा अर्थ आणि समाजवादाची प्रमुख तत्वे. पुढचा सब टॉपिक आहे फॅशिझमचा अर्थ आणि फॅशिझमच्या उदयाची कारणं. पुढचा सब टॉपिक आहे त्यामधीलच फॅशिझमची मूल तत्वे, संघप्रधान राज्य आणि कॉर्पोरेट स्टेट. म्हणजे साधारणपणे आपण पाहिलं तर हे 7वं प्रकरण आपल्याला अशा पद्धतीने अभ्यासायचं. पुढचं आहे प्रकरण क्रमांक 8. 8व्या प्रकरणाचं नाव काय? आंतरराष्ट्रीय संघटना. त्याच्यामध्ये काय? संयुक्त राष्ट्रसंघाची रचना, कार्य, संयुक्त राष्ट्रसंघासमोरील असणारी आव्हानं, प्रादेशिक संघटना, युरोपियन युनियन, सार्क, ओपेक, नाटो आणि बहुराष्ट्रीय कंपन्या. म्हणजे साधारणपणे एवढे सर्व 8 प्रकरणं आपल्याला ही 2 सेमिस्टरमध्ये अभ्यासायचे आहेत. पहिल्यामध्ये 4 आणि दुसऱ्यामध्ये 4. म्हणजे साधारणपणे SYBA मधील जो आपला राज्यशास्त्राची ओळख किंवा इंट्रोडक्शन टू द पॉलिटिकल सायन्स या SYच्या पेपरमध्ये वर्षभरामध्ये एवढी आपल्याला 8 प्रकरणं अभ्यासायची आहेत. त्यापैकी पहिल्या सेमिस्टरमधील जे पहिलं प्रकरण आहे ते आपण म्हणू की राज्यशास्त्राचा अभ्यास. आणि ह्या राज्यशास्त्राचा अभ्यास काय आहे? त्यामध्ये साधारणपणे 2 ते 3 घटकांचा आपण त्या ठिकाणी विचार करू. पहिला भाग आपण त्या ठिकाणी पाहू प्रस्तावना. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण पाहतो की ग्रीक विचारवंत अरिस्टॉटल यांनी म्हटलंय मनुष्य कसा आहे? सामाजिक प्राणी आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आणि हा जो मनुष्य आहे तो कसा आहे? तर तो समाजामध्ये राहायला, त्याला माणसामध्ये राहायला त्या ठिकाणी आवडतं. अशा पद्धतीचा हा मनुष्याचा स्वभाव त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. किंवा त्याच पद्धतीने समाजामध्ये राहण्याचा उद्देश काय? स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास जर साध्य करायचा असेल तर आपण पाहतो आज समाजाची अत्यंत गरज आहे किंवा नितांत अशा पद्धतीची आवश्यकता आहे. कारण का आज आपण पाहिलं कुठलाही मनुष्य एक वेगळेपणानं किंवा एकाकी जीवन त्या ठिकाणी जगू शकत नाही. आणि म्हणून हे जीवन जगत असताना त्याला त्या ठिकाणी समाजाची गरज ही त्या ठिकाणी पडत असते. आणि म्हणून काय झालंय? आज समाज हा प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा आधारभूत घटक बनला आहे. आजही मानवाच्या अनेक ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजाच्या विविध प्रकारच्या घटकांची आवश्यकता. मग तो सामाजिक घटक असेल, राजकीय घटक असतील, आर्थिक घटक असेल, ह्या अनेक पद्धतीच्या संस्थाच आपण पाहतो की मनुष्याने, मानवाने त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. मग कुठल्या आहेत? उदाहरणार्थ कुटुंब संस्था, धार्मिक संस्था, राजकीय संस्था, औद्योगिक संस्था, अशा अनेक पद्धतीच्या संस्था किंवा संघटना ह्या ठिकाणी स्थापित केलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की हळूहळू
मनुष्यांनी स्वतःचा विकास करण्याचा टप्पा किंवा प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला दिसून येते. कारण का, ज्यावेळेस आपण पाहतो की ह्या समाजामध्ये आल्यानंतर काय होतं, अनेक व्यक्तींचा एकमेकाशी त्या ठिकाणी संबंध त्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि त्या माध्यमातून आपण पाहतो की काय, समाजामध्ये आल्यानंतर समाजामधील अनेक व्यक्तींच्या वर्तनावरती सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण असणं गरजेचं आहे. शेवटी समाज व्यवस्था निर्माण करायचं असेल तर समाजामध्ये कुठंतरी एक दिशा, एक नियंत्रण त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि म्हणून मनुष्य आपण म्हणतो, प्रत्येक मनुष्य हा कसा आहे, एक राजकीय आहे किंवा एक राजकीय आहे. आणि म्हणून आपण पाहतो की सोफियस जो राजकीय विचारवंत आहे त्यांनी काय म्हणलंय, मनुष्य हा एक राजकीय प्राणी आहे. किंवा आपण पाहतो की राज्यशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यामध्ये आपण पाहतो की ग्रीक विचारवंतांचं योगदान आहे. राज्यशास्त्राला प्रामुख्याने आपण पाहतो धर्मशास्त्र, नीतिशास्त्र यांच्यापासून वेगळं करण्याचं काम त्या ठिकाणी या विचारवंतांनी आपल्याला त्या ठिकाणी केलेलं जाते. प्राचीन ग्रीक विचारवंत अरिस्टॉटलला आपण राज्यशास्त्राचा जनक असं त्या ठिकाणी आपण म्हणतो, राज्यशास्त्राचा निर्माता म्हणून आपण त्या ठिकाणी अरिस्टॉटलकडे पाहतो किंवा त्या ठिकाणी आपण ओळखतो. किंवा त्याच पद्धतीने आपण पाहतो अरिस्टॉटलनी खरं जर आपण पाहिलं, नीतिशास्त्र आणि इतिहासापासून राज्यशास्त्राला वेगळं करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते अरिस्टॉटलनी केलं असेल. म्हणजेच प्रामुख्याने आपण पाहतो या माध्यमातून सुद्धा आपल्याला जो राज्याचा उदय आणि विकास हा सुद्धा भाग या ठिकाणी विचारात घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग राज्याचा उदय आणि विकासाच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा करू. आपण पाहतो मानवजातीच्या इतिहासाचा इतिहास जर आपण पाहिला तर मुख्य करून राज्यसंस्था या विकसित झालेल्या त्या ठिकाणी दिसतात. त्याच पद्धतीने मानवी इतिहासाच्या संस्कृतीचा आपण विचार केला की त्या गोष्टी आपण पाहिल्या तर अरिस्टॉटलच्या मते राज्याचा अंतिम उद्देश काय आहे, या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचे सुसंस्कृत अशा पद्धतीचे नागरिक निर्माण करणं. कारण का, व्यक्तिमत्वाच्या किंवा लोकांच्या विकासासाठी राज्याची आवश्यकता आहे. किंवा आपण पाहतो या संदर्भामध्ये रोमन संस्कृतीने सुद्धा जगाला अशा पद्धतीचं मौलिक अशा पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. अनेक राजकीय विचारवंत किंवा कायदेपंडित म्हणून सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडे ओळखलं जातं. आणि म्हणून राज्य ही संकल्पना जी आहे त्या माध्यमातून आपण पाहतो की सेंट ऑगस्टाईन यांचं जे तत्त्वज्ञान आहे की धार्मीय दृष्टिकोनातून ते मांडलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. प्रामुख्याने जर आपण पाहिलं राजकारणामध्ये काय आहे, राजकीय प्रामाणिकपणा, लबाडी किंवा प्रामुख्याने या साधनांचा वापर त्या ठिकाणी व्यक्ती करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. कारण सगळीकडेच बहुतांश जर आपण पाहिलं राजकारणामध्ये ह्या बाबीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. थॉमस हॉब्स विचारवंतांचे सुद्धा त्या ठिकाणी आपण म्हटलं की मनुष्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतो मनुष्य जरी नैसर्गिक स्थितीत राहत असला किंवा वास्तव करीत असला तरी आपण पाहतो नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती त्या ठिकाणी सर्वांना असं प्रमाणात मिळेल काय ह्याची त्या ठिकाणी गरज नाही. म्हणजे या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं की थॉमस हॉब्स असेल, जॉन लॉक असेल, या विचारवंतांनी सुद्धा की त्या ठिकाणी मत मांडलं, स्पष्ट केलं काय राज्याने दिलेली जी आज्ञा आहे ती आज्ञा सर्वांनी पाळावी अशा पद्धतीचा विचार किंवा दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी आपल्याला मांडलेला दिसून येतो. किंवा प्रामुख्याने आपण पाहिलं जॉन लॉक रुसोने त्याच्या सामाजिक करार सिद्धांत या ग्रंथामधून सामूहिकी ही जी संकल्पना मांडली की राज्याची निर्मिती झाली असं रुसोने त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. किंवा राज्यशास्त्राच्या वेगळ्या दृष्टिकोनातून आपण मत उपयुक्ततावाद असेल, जर्मी बेंथनने मांडलेला विचार असेल, निसर्ग नियमाच्या बाबतीमध्ये व्यक्त केलेले अनेक दृष्टिकोन असेल, ह्या अशा अनेक बाबी आहेत, अशा अनेक घटक आहेत की त्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतो की जॉन स्टुअर्ट मिलने मांडलेला स्त्रीवादाचा दृष्टिकोन असेल, की युरोपच्या 18व्या शतकामध्ये निर्माण झालेला राष्ट्रवादाची भूमिका असेल, अशा अनेक वेगवेगळ्या अर्थाने जर आपण पाहिलं की राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये अनेक अशा पद्धतीचे दृष्टिकोन किंवा विचार त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे प्रामुख्याने
उदय आणि विकासाचा हा टप्पा आपण विचारात घेऊ. पुढचा भाग त्या ठिकाणी विचारात घेऊ की राज्यशास्त्राची असणारी व्याख्या. आपण पाहतो की अरिस्टॉटलने त्याचा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाला नाव होतं पॉलिटिक्स असं त्यांनी नाव दिलं. आणि तेव्हापासून राज्यकारभाराचे शास्त्र म्हणून काय झालं तर पॉलिटिक्स हा शब्द त्या ठिकाणी प्रचलित झाला. कारण का राजकारण आणि राज्यशास्त्र हे आपण पाहतो हा शब्द प्रचलित बाबतीमध्ये दोन्ही अर्थाने तो एकाच बाबतीमध्ये पॉलिटिक्स म्हटलं की काय राजकारण आणि राज्यशास्त्र हे दोन्ही अर्थाने त्या ठिकाणी वापरलं. पण तो पुढच्या काळामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये बदल झाला आणि अनेक वेगळ्या विचारवंतांनी आधुनिक विचारवंतांनी काय केलं की पॉलिटिक्सऐवजी राज्यशास्त्र किंवा आपण त्याला पॉलिटिकल सायन्स हा शब्द भविष्याच्या वेगवेगळ्या विचारवंतांच्या अभ्यासाच्या किंवा वेगळ्या दृष्टिकोनातून तो आज आपल्याला प्रचलित झालेला दिसतोय. राज्यशास्त्राचा अभ्यास जर आपण पाहिलं की औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही पद्धतीने त्या ठिकाणी सुरू झाला आणि ह्या वेगळ्या माध्यमातून अनेक वेगळ्या विचारवंतांनी मतं मांडली किंवा दृष्टिकोन मांडला. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर R.G. गेटेल हे जे विचारवंत आहे गेटेलने काय मांडलं होतं की त्यांच्या मते काय ऐतिहासिक दृष्टिकोनातून भूतकाळात राज्य कसे होते वर्तमान काळामध्ये राज्य कसे आहे आणि नैतिकदृष्ट्या भविष्य काळामध्ये ते कसे असावेत या संबंधीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला राज्यशास्त्र असे म्हणतात असं गेटेलने त्या ठिकाणी मत मांडलं आहे. त्याच माध्यमातून जर आपण विचार केला की पॉल जॉनेट या विचारवंतांनी काय मांडलं आहे राज्यशास्त्र हा सामाजिक शास्त्राचाच भाग आहे आणि त्या राज्याची आधारभूत तत्वे शासन संस्थेची मूलभूत तत्वे यांचा विचार केला जातो त्यास राज्यशास्त्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हा सुद्धा त्या ठिकाणी दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय. पुढचे जर विचारवंत आपण पाहिलं की प्राध्यापक लास्कींनी काय म्हटलंय राज्य शासन संस्था आणि कायदा यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. अशा पद्धतीचा सुद्धा विचार किंवा दृष्टिकोन हा अनेक वेगळ्या विचारवंतांनी अभ्यास करून अशा पद्धतीने राज्यशास्त्राची व्याख्या मांडण्याचा सुद्धा प्रयत्न केला. किंवा गॅरिसन या विचारवंतांनी काय म्हणले की राज्याची उत्पत्ती राज्याचे उद्देश राज्याचा विकास आणि सर्व प्रकारच्या राजकीय समस्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. अशा पद्धतीचा विचारसुद्धा त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. अशा पद्धतीने ही राज्यशास्त्राची व्याख्या म्हणून आपल्याला पाहता येईल. पुढचा भाग त्या ठिकाणी आपण विचारात घेऊ की राज्यशास्त्राचं असणारं स्वरूप. आपण पाहतो राज्यशास्त्र एक त्या ठिकाणी सामाजिक शास्त्र आहे. त्यामुळं आपण पाहतो विज्ञानामधील असणारी जी फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल किंवा बायोलॉजी असेल या शास्त्रांपेक्षा राज्यशास्त्राचं स्वरूप हे वेगळं आहे. राज्यशास्त्राची जी उत्क्रांती असेल आणि विकास असेल याचा अभ्यास करत असताना आपल्याला राजकीय विविध बाजूंचा किंवा पैलूंचा विचार त्या ठिकाणी घ्यावा लागतो. राज्यशास्त्राचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी पाहावा लागतो. राज्यशास्त्राला पॉलिटिक्स असे म्हणतात तेव्हा हा विषय किती प्रमाणामध्ये शास्त्राशी निगडीत आहे का किंवा त्याला शास्त्र म्हणता येईल का सायन्स म्हणता येईल का हा सुद्धा विचार पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. किंवा अनेक वेगळ्या व्याख्यासुद्धा आपण पाहिल्या. आणि म्हणून राज्यशास्त्राचं स्वरूप समजून घेत असताना त्याच्या राज्यशास्त्राचं स्वरूपामध्ये बदल आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. आणि या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे मुख्यतः दोन दृष्टिकोन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. एक आहे त्या ठिकाणी पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा आहे आधुनिक दृष्टिकोन. काय त्यापैकी आपण पहिला विचारात घेऊ त्या ठिकाणी असणारा पारंपरिक दृष्टिकोन. राज्यशास्त्र म्हणजे काय राज्यशासन किंवा राज्य शासन किंवा शासन संस्था राष्ट्रीय संस्था इत्यादीचा अभ्यास करणारी शास्त्र म्हणून सुद्धा आपल्याला औपचारिकपणे राज्यशास्त्र त्या ठिकाणी म्हणजे काय केंद्र सरकार आणि राज्य सरकार या राजकीय संस्थांचा अभ्यास करणारी शास्त्र हा पारंपरिक दृष्टिकोन. मग आधुनिक दृष्टिकोन काय आहे राज्यशास्त्र म्हणजे काय सत्ता आणि अधिसत्ता राजकीय प्रक्रिया राजकीय घटकावर प्रभाव पाडणाऱ्या शक्ती व संघर्ष इत्यादीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र. हे आधुनिक राज्यशास्त्र त्याच्यावरती भर देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आपण जर पाहिलं राज्यशास्त्राचा अभ्यास करणं किंवा राज्यशास्त्राचं स्वरूप समजून घेत असताना राजकीय तत्त्वज्ञान संकल्पना यांचा अभ्यास करणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं.
अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंताच्या नुसार आपण पाहतो की ग्रीक नगर राज्याचा या संबंधीचा अभ्यास करत असताना जो अरिस्टॉटलने पॉलिटिक्स हा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्या काळच्या असणाऱ्या राजकीय क्रिया असेल किंवा प्रतिक्रिया या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, उदाहरणार्थ राजकीय घडामोडी असतील, राजकीय प्रश्न असतील, राजकीय उपाय असतील, राजकीय डावपेच असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबींचा दृष्टिकोन या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो किंवा त्या बाबींचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणून राज्यशास्त्रामध्ये किंवा आपण पाहतो राजकीय शास्त्रज्ञांनी राजकारण या शब्दाऐवजी आपण पाहतो की प्रामुख्याने राज्य शब्द हा ठिकाणी राज्यशास्त्र हा शब्द आपल्याला रूढ केलेला आपण त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे या संबंधीचा उदय असेल, राज्यसंस्थाचा विकास असेल, शासन संस्था असेल, त्यांचा अधिकार असेल, नागरिकांचे अधिकार असतील, राज्याचे आणि नागरिकांचे अधिकार असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंध असेल, अशा अनेक वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास या दृष्टिकोनातून केला जातो. किंवा आपण पाहतो राजकीय तत्त्वज्ञान असेल, राजकीय सिद्धांत असेल, अशा अनेक बाबींचा त्याच्यामध्ये फरक करणं त्या ठिकाणी कठीण आहे. कारण ह्या ज्या वेगळ्या बाबी आहेत, राजकीय विचारवंत असेल आणि राजकीय तत्त्वज्ञान असेल, हा शब्द आपण पाहतो राजकीय सिद्धांत या अर्थाने सुद्धा वापरतात. म्हणजेच प्रामुख्याने जर आपण पाहिलं राज्यशास्त्राचा अभ्यासाचं स्वरूप समजून घेत असताना सुद्धा प्रामुख्याने वेगवेगळे घटक हे या ठिकाणी पाहावे लागतात किंवा ह्या घटकांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो.